का रे बाबा आला का बस? हा काय काय झालं अजून? कळालं का ते तुझं अभ्यासाचं काही अजून? पैसे भरायला लागते आणि त्याशिवाय नाही ना काही. किती भरावं लागते? 25-30 हजार रुपये लागते. 25-30 हजार? हा बरं बरं, मग तेवढं भरलं होईन का तुझं शिक्षण? हा. बरं, तू काही काळजी नको करू, त्या पैशाचं करते मी बंदोबस्त. पण तू ते फोन बिन करीत राहा आणि ते तुझं तू चिटकून घे तिथं, बरं का? बरोबर. पैसे महत्वाचे, पैसे असले सगळं होईल. हा, पैशाच करते मी, तू काळजी नको करू काही. हा. पैशाच मी लगेच नियोजन लावते. पण तू तुझी बॅग बिग भर, जेवण कर आणि तू तुझ्या धोरणाला लाग मग. हा, चल जेवायला देते तुला. पिशवी पिशवी भर मस्त. हा, अबे काय झालं पुण्याला जायचं? ते पैशाची लय अडचणी. आई म्हणली लावते बघत इकडं तिकडं. असं झालंय, ज्याला शिकायचे त्याकडे पैसे नाहीत आणि ज्याच्याकडे लय पैसा आहे त्यांची पोरं माझ्याकडे करीत. हा ते तर आहे, बघ काहीतरी कर आता, पैशा पाण्याचं नियोजन काहीतरी करायला लागणार. भेटत्या का तुझ्याकडनं? ह्याला अबे माझी पण तुझ्यासारखीच परिस्थिती लागा. माझ्याकडे काय नाही, मला शिकायचं होतं, माझी त्यामुळे झालं पैशामुळं. लय बेकार गत झाली आपली. आता तसंच जास्त ज्याला शिकायची गरज आहे त्याकडे पैसा नाही, हम्म. ज्याकडे पैसा आहे त्याला शिकायची गरज नाही. ते एकूण घरच्यांची अपेक्षा लय मोठी आहे. ती अपेक्षा काय तू पुण्याला जाऊन काही काही हे करून भंग नको करू. तिकडे गेलेत ना चांगला मोठा अधिकारी हो. मला पण खुशी होईल तू चांगला अधिकारी झालो, घरच्यांना खुशी होईल. किंवा इतका पैसा देतात, काहीतरी कर, हो चांगला अधिकारी हो मोठं. तुला वाटतं का मी असं उद उद माझं करीन तिकडं? नाही ते आहे. अरे मी लय कष्टाची जाणीव ठेवून मी अभ्यास करतोय. तुला काय सांगू, तू बघ, तुला 5 ते 6 महिन्यात मी साहेब झालेलाच दिसेल. ते ऐकून लय मोठी अपेक्षा आहे. तेवढं झालं ना माझ्या मनाला लय बरं वाटतं. कर तेवढं. बरं कधी जाणार आहे तू? आज जर पैशाचं नियोजन झालं तर आज रात्रीच जाणार आहे. बरं ठीक आहे, कर, जायच्या टायमाला फोन कर, सोडवायला येतो मी तुला. बर बर. चालतं, येऊ का मग? हा. चल, त्या बायांना सांगितलं ना जेवण करून घ्या म्हणून. हा सांगितलं. ऐका की, हा, मी काय म्हणते, अहो पण पुण्याला पाठवताय तुम्ही शिकायला, पण नीट शिकताय का काय ती बघताय का तुम्ही? काय बोलते तू? आता मी काय बोलते तुम्हाला कळतंय अगं चांगलं. भाऊ आहे माझा, विश्वास आहे मला त्याच्यावर. शिक्षणच करणार आहे तो. हा, मी तर नाही शिकलो, त्याला तर शिकू दे ना. अहो, आणि मी म्हणते उलट शिकावं, मोठं व्हावं, आपल्या घराचं कल्याण होईल. पण शिकून जर आपल्याला सांभाळलं म्हणजे बरं आहे, नाही तर हा बघ, लहान असतानाच वडील वारले आमचे, तुला तर चांगलं माहिती. हा, बापीची जागा मलाच घ्यावं लागली की नाही. मोठा भाऊ आहे ना मी त्याचा, आणि मी करणार नाही तर कोण करेन? आईचं बी चांगलं दुखू चालू असतं सारखं. पण तुम्ही पण शिकायचं होतं ना मग. अगं मी शिकलो असतं तर मग एवढं सगळं कोणी केलं असतं? हं? मी नाही शिकलो म्हणून त्याला शिकवतोय ना. आता त्याला पैसे लागत म्हणते, बघू आता त्याला पैसे द्यावं लागते. आता पैसे आता आपल्याकडे राहिलेतच किती, का ते बी सगळे देऊन टाकतात आता? मग आता आपण नाही करणार तर कोण करणार आहे? कोणाकडे मागन तू? हां, एकदा तू शिकला मग आपली सगळी दरिद्री हटून जाईल ना. आपलं कल्याणच होणार आहे ना, वाटोळं होणार आहे? हां, बरं तुम्ही म्हणता तसं, पण लक्ष ठेवा एवढंच माझं म्हणणं आहे. हा, लक्ष तर असतंच त्याचं बी. अभ्यासाकडे लक्ष आहे चांगलं. तो बाकीचे वाया जाणारं पोरगं नाही, मला माहिती आहे बाकीच्यांसारखा. ते बरं आहे. ऐक, चल. आता आईकडे आहेत का बघावं लागते काही. हम्म. आता मलाच काहीतरी बघावं लागेल बाहेरून इकडून तिकडून. काय करते मग? आणि याजाने पिजाने काही काढू नका बघा. उसने घ्यायचे असेल तर घ्या. बघू काय होतंय. चल. अरे भाऊ, तू पैसे नेलेले का आणून द्यायना? अरे लागले होते पाया पडतात ना. हा, 4 दिवस थांबान, 8 दिवस थांबान, पैसे आणू दे, नाही तर मग एखादं जनावर उचली दारातलं. आत येऊ का? हा ये. हा, हे शेवटची संधी तुला. 8 दिवसात पैशाची व्यवस्था कर. हा ठेव. काय म्हणते बोल. काय नाही, पैसे पाहिजे होते थोडे. अरे तू पैसे घेऊन जाते निसती, ते पोराला माहिती तुझे पैसे नाही तू. नाही, पोराला नाही माहिती, तुम्ही बी सांगू नका. माझं बार कवर चालायचे याच्या अगोदर मला वाटतं 1.25 लाख काय ते नेले तू. हा, 1 लाख. ते शिकत आहे का ते नाही, त्याला लावू नका आम्हाला कुठतरी धापाचे येते ना घरात. नाही नाही, शिकत आहे ते, त्याला आम्हाला शिकवायचंच आहे. काय अरे आता ये ना, मला बी अशीच गिरायक, सगळी अशी मरी गेलेली गिरायक. नाही असं नका बोलू मालक. आता मला जास्त पैसे द्यायचे ते पोरग तुझं शिकलं लागलं नोकरीला तर
चांगलीच गोष्ट आहे, तुमचं कल्याण होईल, पण ते मला कशासाठी मग जास्त नाही लागत मला, ह्या टायमाला 30,000च द्या, मी तुमचे सगळे देईन परत. माझं लोक आता हे आज न उद्या लागणारच आहे. अरे लागल, पण तू तुझ्या पोराला बी सांगत नाही धड, तू ती पैसे नेती ती पैसे नेती, परत ते पोरग नाही होऊन पडल्यावर मग मी आहे ना मालक, मी देईन ना पैसे. तुझं दुखते भानीसारखं, तू गोळ्यावर जगती, तुझं तरी काय खरे सांग बरं. आता कसं आहे माहितीये का, त्या बारक्या पोराला जर नाही आम्ही शिकवलं तर आमचं पांग असं फिटणारच नाही. ते मोठं तर शिकलं नाही, ते किती करते. पाहिजे? 30,000 द्या. क्षेत्र बी तुमचं असलंय ना, ते 2-4 एकर आहे तर ती बी कोरड हो, तिथं बी काही भेटत नाही. रोज उठून उठसूट लोकांचीच कामाला. आता लय कष्ट करीत होतो, माझं मोठं पोरग बी इतकं रक्ताचं पाणी करतंय रोज, एवढं पण पिकतच नाही काही. काय करावं आम्ही तरी? तुमचे पैसे ठेवायचो नाही, पण आम्ही ह्याचे सगळे देऊन टाकू थोडे थोडे करून. तिसच पाहिजे का? 30च पाहिजे. आता तेवढेच लागत आहेत, मग घरात तारंबळे, पण जर लय उपकार झाले बघा तुमचे. ना उपकार झाले म्हणजे ना, आता ठीक आहे, आई तू चांगली आहे, कष्टाळू आहे, माझ्याकडे बरेचले दिवस काम केलं म्हणून तुला जात. आता एक पोरगा आहे, आता करते हाताखाली, पण दुसरं शिकते. आता मोठं तर राहिलं अनाडी, पण ते बारकं शिकत आहे, वाटतंय तो काहीतरी नोकरी लागलाच आहे. म्हणजे काच उद्या होईल, पण पैसे मी सोडणार नाही. पैसे तुम्हाला सगळे मिळतील, पैसे काहीच आम्ही ठेवणार नाही तुमचे. चला येतो, लय उपकार झाला. कसं करावं, कुठून आणावा, हे तर चाललंय पुण्याला, डोकंच चाललं नव्हतं, काय करावं काय नाही. चाललं रे. अरे ते पैशाचं नाही झालं माझे पण ऍडजस्ट. मी तर तिकडं सांगितलंय. भरली ना बॅग बिग, हा सगळे कपडे बिपडे घेतले का नीट? हे घे पैसे, पैसे आणले. अगं आई 30,000 आहे. हा पैसे हे अरे होते माझ्याकडं, केलं मी त्याला, आता लागणार आहे ना. मग कोणाचे काय व्याज बेजन नाही ना काही? नाही याजन नाही काय आणले. डोक्याला टेन्शन, माहिती कसं चालू आहे, वावरात काय पिकत नाही का आम्हाला. हा पण आता त्याला देणं बी गरजेचं आहे ना. तेवढा मी बी मस्त प्रयत्न केला, पण नाहीच भेटले इकडे ते. आणि त्याला नोकरी पाणी लागली ना तर आपलं पांग फिटन बाबा, तुझं बी माझं बी. व्यवस्थित शिक बर का. चांगलं शिका भाऊ. काय लागलं तर परत सांग, परत काहीतरी करता देत. हा पण आपल्या गरिबीची जाणीव ठेवून शिक, आणि काय उन्हाळ पोरांसंग नको नाद धरू. हा चांगलं, चला त्याला वाटलं. चल ऐक, तिथं पाऊसला फोन कर, आणि आमची काळजी नको करू बरं का. नीट शिक, तिकीट बिकीट व्यवस्थित काढून घे का. तिथं चांगलं शिका बाबा. खाण्यापिण्यावर बी लक्ष दे, अभ्यासाकडे बी दे. येऊ का मग? हा हळू जा बरं का रे. हा. कोण सोडू तुला? रेल्वे स्टेशन. घरचे लय काळजी करतात लागा, चांगलं राहा. खेळ ठोकायचा याचा नुसतंच निघत आहे 4 वेळा. बाबा का रे, कुठं पावायला बिवायला नव्हतं गेला ना? नाही ते क्लास लावले सगळ्या मुलांनी, मला पण लावायचे होते. क्लास होय? हा अरे घरीच शिक ना तू, घरीच अभ्यास करायचा. हा क्लासनी काय होतं माहिती का, काहीच नाही होत, ते नुसतं ते पैसे खातात. बरंय तुमचं असंच चालू रे. गावाला 30,000 रुपये द्यायचे, आणि पोरांनी क्लास लावायचं म्हणलं की तुम्हाला पैसे नसतात तुमच्याकडे, है ना? अगं तू याच्या वयात असं घरीच अभ्यास करायचा, घरीच. आता कुठं नोकरीला लागायचं, आता मोठं शिक्षण चालू म्हणून त्यावेळेस देऊ की त्याला पैसे. म्हणजे तो शिकणार नाही का? तो टाइमपास करतोय का शाळेत जाऊन? अगं तसं नव्हतं म्हणायचं मला. मग कसं म्हणायचंय तुम्हाला? 1000 रुपयाची बाब आहे ना, 1000 रुपये द्यायचे त्याला फक्त. आता तुला तर माहिती आहे, पण बरं जाऊ दे, नको राग करू. लावू तुझा क्लास आपण. हा काय कुठं नुसतं दिवसभर खेळ, काय खाल्ला का नाही? खाल्लंय. बर तिकडे जाऊन बघितलं का तू? पोरांपाशी जाऊन गेलता का? त्याच्या मित्रांनी लावलेत आता. बरं लावू तुला बी क्लास आपण. सगळ्यांनी लावले असते. मग आता उन्हाळ्यात सुट्ट्यात पोरं करते तरी काय, घरी बसून काय करते सांगा तुम्ही? दिवसभर नुसती उधड्या मारते. क्लास करते तेवढंच उलट बरं आहे ना, पोरग होऊन म्हणतंय आपल्याला. नाही तसं पोरग हुशार आहे तसं काय नाही, पण जरा आपली बी परिस्थिती तो लागला का नोकरीला, मग होईल की सगळं बरं. आपण तवर त्या क्लासला पैसे द्या.
ठीक आहे, मी बघतो कुठेतरी तुला देतो 1000 रुपये उद्यापासून लाव. हा तुम्हाला दोघांना जेवाय वाटते. हा चल, हे चपलीचा 4 वेळा खेळा निघतोय, घेतली ठोकून मग. चल दुसरी घ्यायची तर. मस्त वातावरण आहे ना. अभि, अभ्यास कसा चालू तुझा? चांगलं चालू आहे. बरं आहे ना, काय अडचण वगैरे नाहीये ना? नाही. काय अडचण असली तर मला पहिले सांगा. बर. आणि घरचे कसे आहेत तुझे? घरच्यांचं चांगलं चाललंय, रानात काम करीत त्यात. हा का, हा. चांगले. घरी कोण कोण असतं? मम्मी आहे, दादा आहे, वहिनी आहे. अच्छा, तू लहान आहे का घरातला? हा, मी लहान आहे सगळ्यात. हा बर. आणि हे बघ अभि, तुझी मी जवळची मैत्रीण आहे ना. मग जर तुला नाही का पैशाची काही अडचण आली, पैशाच्या ऐवजी दुसरी कोणती अडचण आली तर पहिले तुम्हाला येऊन सांग. हा, पहिले मी तुला सांगणार, कारण तू माझी बेस्ट फ्रेंड आहे. मग ते तर आहेच. आणि खरं सांगू अभि, आजकाल आहे ना असे पोरं लय भेटतात रे, ते फायदा घेतात सगळ्या गोष्टीचा. पण तू तसं नाही आहे, तू खूप वेगळा आहे अरे सगळ्यांपेक्षा. आणि खरंच म्हणजे आता शब्द पण नाही आहे मला बोलायला, काय बोलू मी. पण खरंच खूप छान, चांगलं, खूप म्हणजे गोड मित्र आहेस माझा तू. म्हणजे कधी काय वाटलं ना तर वाटतं ना हक्काची जागा पाहिजे मन मोकळं करायला, तर माझ्यासाठी ती असते. आता मीच बोलत बसणार आहे का? तू तर नुसतं ऐकूनच घेतो, तू तर काही बोलतच नाही बाबा. तू पण बोल. अरे हे बघ, माझी घरची परिस्थिती ना एकदम नाजूक आहे. त्याच्यामुळे ना जवळ मी नोकरी लागत नाही ना, तर दुसरं काहीच डोक्यात नाही. अरे मला माहिती आहे, नोकरीला लागणं, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणं हे सगळ्यांचं स्वप्न आहे. मला असं वाटतं आता तू पुढचा पण विचार केला पाहिजे नाही का. जवळ नोकरी लागत नाही ना, तवर काहीच नाही. घरच्यांची लय अपेक्षा आहे माझ्यावर, सगळं माझ्यावर डिपेंड आहे. बरोबर आहे, समजू शकते मी. काय नाही, पुढच्या गोष्टी पुढे बोलूयात. आणि अभ्यासाकडे लक्ष दे आणि लाग नोकरीला. माझा सपोर्ट आहे तुला. बरं, येते मी. हा हा, काळजी घे, काय लागलं तर फोन करा. हा 100%. बरं आहे का ग आजी तुझं? आजी बरं आहे का ग? कवा आला भाऊ तू? मी आत्ताच आलो. बरं आहे. काय होतंय तुला? अरे काही खाऊ वाटत नाही, नुसत्या चक्रा येतात. तुझ्या चुलत्याची बी लय आठवण येते रे मला. काय झालंय? पप्पांना सांगायचं. आता किती तापण ते आलाय. हा दवाखान्यात जायचं का? लय चक्कर येते अगं मग सांगायचं ना मला तेव्हा. आणि नुसती मळमळ होती. उलटी करायला गेलं तर उलटी होत नाही, आणि असं दम लागल्यावानी होत. काय मग ते गोळ्या घ्यायच्या ना. गोळ्या संपल्या. मग तू आत्ता सांगते का काय झालं असतं तर? तुझ्याकडे बी पैसे नसते बाबा. गोळ्या केलं असतं काहीतरी ऍडजस्ट. हा गोळ्याला काय ते याला बोलून घेऊ का छोट्याला? नको, त्याला सांगू सुद्धा नका माझं दुखत आहे म्हणून. अहो मग आई बरं कसं होणार तुमचं दुखणं? एकतर दवाखान्यात तरी चाला नाही तर मग. पैसे नाही बाय आपल्याकडं. आपण कर्ज केलंय त्याच्या शिक्षणासाठी, आणि परत माझं दवाखाना कुठून करायचं? काय नाही, मी आहे ना. येते का तुम्हाला? आई अंगात ताकदच नाही माझ्या. बरं मी काय आणतो, त्या गोळ्या कुठे आहेत त्याच्या, ते चिठ्ठ्या ते कुठे आहेत? ते गोळ्यांचं पाकिट दे, मी सांग गोळ्या घेऊन येतो. गोळ्या तरी ते गोळ्या नाही घेतला गायला असंच होतं. होईन बरी काय आला पैसे. अगं गोळ्या नाही घेतलं कसं का बरी होशील तू? असं मानून थोडी कोणी बरं होतंय का? माहिती ना त्रास होतोय, दुखतोय. लय तार मिळे रे तुझी बी. आता तुला कशी काय सांगू मी औषध. अहो पण मग तुम्हाला जर गोळ्या औषध नाही दिलं तर तुम्ही बरं कसं होणार? होईन चढ बरी, पण खर्च परत कर. आणि त्या बारक्याला अजिबात सांगू नका. आणि तो यायचा इकडे शिक्षण सोडून. नाही त्याला नाही आपले चांगले दिवस येणार आहे ते शिकले. बरं आहे, काय खाल्लंय का नाही? त्यांनी नाही काय खाल्लं, 2 दिवस झालं. अगं मग बनव ना काहीतरी, खाऊ दे ना. हॉस्पिटल न्यायला पाहिजे. जर काय उद्या काय झालं तर काय करणार आहे आपण? कोणाच्या तोंडाकडे बघणार आहे? बरं आहे, मी काय म्हणतो थोडंफार काहीतरी खाऊन घे, आपण जाऊ हॉस्पिटलला. थोडं सलाईन बिलाईन लावून. वासनाच होत नाही माई काय खायची. अगं तसं नको म्हणू, वास न होत नाही. तुला काय झालं तर आम्ही कोणाच्या तोंडाकडे बघायचं? थोडासा पातळ शिरा करून आणते बाबा, त्याला खाऊ घाला. मी बघतो थोडंफार पैसे पण तरी आईला दवाखान्यात. आई खाऊन घे काहीतरी.
मी आणते शिळा करून ना. तू आजीची काळजी घ्या. पाणी लागलं तर आजीला दे. पप्पू तिकडे काय करता तुम्ही? वाढत तुम्हाला बघतो मी. जग मारी तू कळत नाही का? ही तू बाप यायचा काय नीट करायचं? मला पैसे लागतात 5,000 रुपये. माझ्या मित्र पार्टी. मित्राची पार्टी आणि तुला तू खर्च करणार आहे मित्राची पार्टी. मग आता काय करायचं मग? अरे तुला लाज शरम काय आहे का नाही भाग? तुझं का लग्न करायचंय? हा लोक साऱ्या गाव म्हणते ते सावकार की साऱ्या गावाला करतो पोराचं लग्न करीना. काय म्हणावं तुला लग्न करायचं का नाही तुझं? करायचं ना. संडास काय असतात संड्या ठेवू तुला? नाही मग काम धंदा कोण करायचं? करायचं ना मग. कधी? अरे नाही तुला जर म्हटलं गाड्या ओढायला करा. ते गाड्या कोण करून घेत जावं. बरं आहे ना मग. बरं आहे करतो काय. नमस्कार बोला काय म्हणतो? जरा अडचण होती पैशाची. आता तुला काय अडचण आली तर पोरगा होता ते लागलं नाही नोकरी बिकरीला. मग झालं 4-5 महिने गेले. नाही चालू आहे शिक्षण चालू आहे त्याचे नाही त्याला नाही. मला जरा घरगुती लागत होते जे माझ्या जरा आजारी पडले दवाखान्यात न्यायचं होतं. काय अरे तुझ्या आईने एक तुम्हाला नको केलं गाड्या. काय मग दवाखाना काय मग दवाखाना पोराचं शिक्षण आईचा दवाखाना. नाही आता वय झालंय आणि जरा विचार बी करते जास्त कसं होईल काय. कशाला विचार करते बरोबर? तिला जरा टेन्शन नका देत जाऊ तुम्ही. नाही कसलं टेन्शन नाही. आता ते लहानाचं टेन्शन घेते नोकरी पाण्याचं त्या लागणार आहे. तो वहिनी आमचं खाल्ल्यानं तिथं बारक्या दवाखान्यात बघायचं ना नाही जरा लई दुखत आहे. किती लागते? 20,000 रुपये द्या. काय म्हणावं तुम्हाला काय ध्यानात ठेवू. हा लिहून ठेवलेलं आहे सगळं. तू तर ठेवशील रे. मी बी लिहिलेलं आहे. आणि तिला वाचव. हा लॉजू लई केलं तुमच्यासाठी तिने. आता तुझं काय? पैसे द्या ना मला. आणि त्याला कसे दिले मग? अरे त्याला याजन दिले 10चे 15-20 होते. तुला देऊन काय संड्या लोकांच्या पार्ट्यांना खर्च करू तू निघ. लोक म्हणते ते बी खरे. जिथं चण आहे तिथं दात नाहीत आणि जिथं दात आहे तिथं चण नाहीत. सावकारकीच्या पैशामुळे तर नाही बेत जन्माला लेसली. तळतळाट म्हणायचं दुसरं काय. पैशामुळेच ही कार्ट बिघडले आपलं. पण चला पैसा महत्वाचा. यायला पावायला जायचं होतं. हाने काय फोन करा याय ना काय व्हाय ना फोन करा ना. फोन आला काय नाही. आता आधी फोन आला. हॅलो होय बोल ना अभि. हाय बसलोय इथं चौकात. नोकरी लागली मला. अरे भाऊ अभिनंदन. घरी सांगितलं का नाही कोणाला? तुला केलाय. हा होय भावाला आणि मम्मीला सांग तेवढं आता. सांग सांग लवकर सांग. कधी येतो इकडं? कधी होईन तिकडं सगळं? बरं चालतंय फोन कर मला येतो तुला न्यायला मी. चालतंय ये लवकर ये. आबीच्या घरी सांगायला लागन. पहिल्यांदा फोन केलाय मला. मनात असा आनंद झाला आज मला चांगलाच. माझा मित्र चांगला नोकरीला लागलाय म्हणलं. चला सांगतो घरी त्याच्या. अवी आता ना सगळ्या गोष्टी तुझ्या मनासारख्याच झाल्यात. तुला नोकरी लागली घरचं पण सगळं व्यवस्थित चालू आहे. खरं सांगू का अभी मला ना तू खूप आवडतोस. तुझा स्वभाव तुझं वागणं तुझं बोलणं तुझी माझी काळजी घेतोस ना त्या सगळ्या गोष्टी मला खूप आवडतात. म्हणजे माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. अरे पण आत्ताच नोकरीला लागलो लगेच तू असं म्हणायला लागली. अरे प्रेम मी आधीपासून करते तुझ्यावर. फक्त एवढंच की तुला बोलू शकले नाही आतापर्यंत. आणि नोकरी लागली मग तूच म्हणला होता ना सगळ्या गोष्टी सेटल झाल्यावरती सगळ्या गोष्टी पुढच्या बघणार आहे मी. आणि झालंय ना आता सेटल होण्यासारखं राहिलं काय. हा मला माहिती थोडेसे पैसे वगैरे कमवून तुला सगळ्या गोष्टी सेट करायच्या आहेत. पण ते नंतर पण करता येईल ना. माझ्या घरचे म्हणते यांनी नोकरी लागली की लगेच लग्न केलं. अरे एकीकडनं दादा एकीकडनं वहिनी मला काय म्हणतात. हे बघ अभि आज मी तुला सगळ्या गोष्टी बोलते कारण की माझ्या घरी माझ्यासाठी स्थळ बघताय.
आणि मला लग्न मात्र तुझ्याशीच करायचंय, कारण की जो प्रामाणिकपणा तुझ्यात आहे ना तो दुसऱ्या कोणत्याच मुलामध्ये नाहीये. हे बघ आबी, मला नको सांगू, तुला माझ्याशी लग्न करावंच लागल. तुझं नाहीये का रे माझ्यावर प्रेम? तुला नाही वाटलं का रे माझ्याबद्दल काहीच? तसं नाही, पण आत्ताच नोकरी लागली घरचे मला काय म्हणतात, सगळे नावं ठेवतात मला. अरे हे बाकीचे लोक आहेत ना, नावं ठेवायलाच बसलेले आहेत. हे बघ आबी, जर तू माझ्याशी लग्न केलं नाही ना तर माझ्या घरचे दुसऱ्या कोणत्या तरी मुलाशी लग्न लावून देतील. आणि तसंही त्यांना एक श्रीमंत पैशावाला असा दामाद पाहिजे. आणि हे बघ, मला पैसे वगैरे हे ते त्याच्यात काहीच इंटरेस्ट नाही रे. पण खरं सांगू, जे तू माझ्यावर प्रेम केलेस ना ते ह्या पैशांपुढं काहीच नाहीये. अभि, चल ना आपण कोर्ट मॅरेज करू. अरे मला पहिल्यांदा माझ्या घरच्यांचं बघून दे, त्यांनी माझ्यावर किती विश्वास ठेवलाय. हा, दादानी व्याजाने पैसे काढून मला शिकवलंय. हे बघ अभि, तू बाकीच्या गोष्टींची काळजी नको करू. मी आहे ना, मी गेले अरे तुझ्या घरच्यांना सांभाळून, जसं मी माझ्या घरच्यांना घेते. आणि जे माझे आई वडील आहेत तसंच मी तुझ्या पण आई वडिलांना माझ्या आई वडिलांसारखंच मानन ना. आणि प्रत्येक मुलाला तर हेच हवं असतं. हे बघ, आत्ताच काय, अख्ख्या आयुष्यभर मला तुझी साथ द्यायची आहे आणि तुझी पण मला साथ पाहिजे. आणि हे बघ, माझ्याकडले कमी वेळ आहे, 2 दिवसामध्ये ना आपल्याला लग्न करावंच लागणार आहे. आपण ना एक काम करू, आत्ता जाऊन कोर्ट मॅरेज करू. आत्ता? हो. मला तर काय बोलावं काय सुचलं. मग काय करायचं रे, लग्न तर करायचंच आहे ना आपल्याला. तू सहन करू शकशील का मी दुसऱ्या घरात गेलेले? हे बघ अभि, हे 2 दिवसात आहे ना आपल्याला लग्न करावंच लागणार आहे. तू ऐकला का माझं? काय ऐक, आतापर्यंत तर ऐकलं ना, आता तू माझं ऐक. चल, मला लोक सांगू. काय करावं आता, कुठून एवढे पैसे आण. कर भैया, लय निवांत बसलाय तू. अरे काय नाही, आईचं लय दुखत आहे, दवाखान्याला पैसे बी कमी पडत आहेत. हा बिल कर ना फोन, पैसे देऊन देऊ 10-5 रुपये. त्याला कुठं फोन करतो, त्याचं शिक्षण चालू आहे अजून. शिक्षण? अरे नोकरीला लागलाय तो. काय? हा, सांगितलं नाही का तुम्हाला त्यांनी? नोकरीला लागला अभि? हा, आम्हाला कोणाला सांगितलं नाही त्यांनी. त्याला फोन कर, त्याला नोकरीला लागलाय तो दे ना आईसाठी दुखण्याला पैसे. नोकरी द्यायचं ते गडबड आहे, ते आम्हाला फोन करायचा विसरला हा, असेल. विसरला असेल. मी आता त्याला घरी जाऊन फोन लावतो. हा, फोन कर त्याला. बरं झालं तू सांगितलं, हा. नाही तर आता अजूनपर्यंत कळालंच नसतं. फोन कर त्याला, त्याकून घे आईचं दुखतंय म्हणून. बरं बरं चालतंय. हा, लय टेन्शन नको घेऊ. नाही नाही, हा आता आईला बी सांगतो. हा, सांग घरी सांग. आईचं निम्म दुखणं हा, पळून जाईन. हा, पळून तू जाईन, जा, मी हा. फोन लावतो त्याला. अगं ऐक ना, अगं लय आनंदाची गोष्ट आहे. काय झालं? आपल्या छोट्याला नोकरी लागली. ते शंभूने सांगितलं मला. बघा, म्हणजे नोकरी लागली तरी आपल्याला सांगायचा पत्त्या नाही. शंभूला सांगितलं पण आपल्याला सांगितलं नाही. अगं ते कामात असेल. तुमचं नका सांगू, तुम्ही ना त्यांचीच बाजू घेणार किती काही बोललं तरी. बघ तू चिडू नको, मी काय म्हणतो, बरोबर काय मला फोन लावतात नाही, फोन लाव बरं त्याला एक. आईच्या दुखण्यासाठी पैसे. हे बी तुमचं बरं आहे, म्हणजे सगळं काय करायचं मीच करायचं. धरा. अवघड झाले नुसतं. थांब. अगं रिंग वाजवते पण परत कट होतोय. तिकडून कट करते ते, रिंग वाजतीन कट होतोय, एवढं सुद्धा कळत नाही माणसाला. चुकून झालं असेल. हे बटन काय? हा, दाबा. लागला. कट होतोय. बघा, तुमच्या भावाने फोन सुद्धा कट करायचं धरलंय आता डोक्यात. काही खरं नाही आता आपलं. अगं तसं नाही, कामात असेल. कामात नाही, आपण इकडे मेलो ना तरी तुमच्या भावाला काही घेण देण नाही आता. हे कळून चुकलंय मला. नाही तसं नाही, अगं जीव आहे आपल्यात त्याचा. मीच जाऊन येऊ पुण्याला. आणि तुम्ही जाऊन काय करणार तिथं? कुठे शोधणार? मी जाऊ का पुण्याला? कसं जाता तुम्ही? कुठे जाणार आहेत? कुठं कुठं शोधणार आहेत त्यांना? अगं ते शंभूकून घेतो ना पत्ता आणि जातो. हो का? मला तर वाटतंय आता काहीच होऊ शकत नाही. आणि इथून पुढे आपले ना वाईट दिवस चालू झालेत. सावकाराचं कर्ज, आईंचं दुखणं, कुठून कुठून पैसे आणणार आहेत आपण? लेकराची शाळा. अगं तसं नाही, आता त्याला नोकरी लागली ना, तू करीन का आपलं सगळं चांगलं. मी एकदा फक्त जाऊन येतो त्याच्याकडे आणि त्याला सांगतो सगळं. आता काहीच होऊ शकत नाही. सावकाराला लागला ना पोरं नोकरीला? हा
मग लागले एक जायचं त्याच्याकडे, तो आता कामात असेल त्याच्यामुळे इकडे आलेलं नाही अजून. नाही आम्हालाच आता कळलंय हे. हा तुम्हाला तसा गावाला माहितीये पोरगा नोकरीला लागले, तुम्हाला आता समजलं? आज समजलंय आम्हाला, ती पण शंभूने सांगितलं म्हणून. याचा अर्थ तुमचा कार्यक्रम झाला म्हणायचं. एक काम कर, म्हातारी कुठे नित्रावली का? नाही नाही, दुखत दुखत आहे आहे, अजून. झोपलेली. स्टॅम्पची व्यवस्था करतो. मला तुमच्या दोघांच्या सह्या द्या. अहो, अहो तसं नाही, तू थोडे दिवस आय, थांबा आय. ना. पैसे देताना मी आडे घेतले का? शिक्षणाचं काम आहे, दवाखान्याचं काम आहे, पैसे देत सुटलो ना तुम्हाला मी. सावकार ऐका ना. स्टॅम्पची व्यवस्था करतो, दोघांनी सह्या करायच्या त्या म्हातारीने आणि तू. परत सांगितलं नाही म्हणशील. अहो, पण हे- अहो, मी आणि मग ज्या वेळेस तो पैसे देईन ना त्यावेळेस मला पैसे द्या आणि तुमचं वावर परत तुमच्या नावावर करून देतो. अहो, पण आम्ही कुठं जाऊ? कुठं मासनात जा. अहो, एवढंच घर आहे हो तर मग आम्हाला मी- फक्त. मी जागीरदार आहे का? तुम्हाला असं दान धर्म करायला सुटून निघालो का मी? बरं नाही थोडे तुम्हाला दिवस तर जाऊ दे. थांबतात. सांभाळला का नाही मी? सांभाळ. नाही ना विश्वास घ्या तुम्ही स्टॅम्प. काय नाही अगं, छोटू आला की देऊन टाकीन ना सगळे. अहो, छोटू कधी येणार आहे? मी जातो पुण्याला. सगळं वाटवा झाल्यावर. व्यवस्था करतो मी. हं? आणि करू दे, त्यांनी टायमाला मदत केलेली आपल्याला. अहो, नसेल विश्वास तुमचं काही डोकं पिकं फिरलंय का? एवढंच घर आहे, ती पण गेल्यावर आपण कुठे राहणार आहेत? अगं मी जाऊन येतो पुण्याला. काय होतं ते बघतो मी लगेच. ते येईन की देईन सगळं आपले पैसे, ते काय असेल ते कर्ज मिटवीन ना त्यो. मग स्टॅम्पवर अगोदर तुम्ही सही देणार आणि त्याच्यानंतर बघणार का सगळं? मग काय करू आता, मोठ्या माणसांच्या तोंडाला लागते का मग? हा, मोठ्या माणसाची तोंडाला नका लागू हो. जा बघा उद्योग कुठाले. अहो काहीतरी खाऊन गेला असता तर. नाही नको, भूक नाही. ऐक ना, हो मी 8 ते दिवस जातो ऑफिसला आणि 1-2 दिवसाची सुट्टी टाकतो. का बरं? ती घरच्यांना थोडं पैशाचं नियोजन करतो ना. त्यांना सांगितलं पण नाही मी अजून, कामाला लागलोय, असा उद्योग केला इकडे दुसरा. बरं ठीक आहे, जा रजा वगैरे टाका. बरं बरं. काय बाई या माणसाचं, सारखंच माझी आई, माझी वहिनी, माझा दादा. बायकोचं काही घेणं देणंच नाहीये. आजकालच्या जागा सगळे बायको बायको करतात आणि हे नुसतं तिकडच. ते तरी बरं झालं त्याच्या भावाचा फोन आला त्यावेळेस मी कट तरी केला फोन आणि ते, नाही तर परत ते एक वेगळंच टेन्शन. काय राव, कधी हे सगळं मिटणार आहे? काही ना काहीतरी तोडगा काढावंच लागणार मला ह्याच्यावरती, त्याशिवाय सगळं सविस्तर होणार नाही. हो ऐका ना, आम्ही कुठं राहते? ती इथंच राहतात का हा, इथंच राहतो आम्ही. तुम्ही? हा, मी त्यांची बायको लग्नाची. बायको? हा, लग्न केलं त्याने? सांगितलं पण नाही. नोकरीचं नाही, लग्नाचं बी नाही सांगितलं. तुम्हाला का सांगन तो? आणि तुम्ही कोण? मी भाऊ आहे त्याचा मोठा. अच्छा, म्हणजे मोठा भाऊ आहे का तुम्ही हा, आपिचा? ते आता जसं इकडं आला, शिक्षणाला, नोकरी इकडंच आणि लग्न इकडं, सगळं इकडं. म्हणलं मी तेव्हा माहित नव्हतं, लय फिरलो मग आता सापडलंय. हा का? कशाला सापडलं काय माहिती. कुठे गेलाय तो? तेव्हा जरा ते काम होतं त्यांचं बाहेर, त्यासाठी गेलेत ते. आणि तुमचं काय काम बरं? काय नाही, ते आई जरा लय आजारी आहे ना, तर मग थोडेसे दवाखान्यात यायला त्याला पैसे लागत होते म्हणून आलतो आपीकडे. काय पैसे? हा, किती? जे लागतील ते. आणि ते कर्ज बी लई आहे ना, मग आता हळूहळू करून देऊन टाकेन. नोकरी लागल्या म्हणजे आता टेन्शन नाही. एकदा त्याला बघितलं ना, माझीवाला बी थोडं बरं वाटेल. हे बघा दादा, आता तुमच्यापासून काय लपवायचं बरं? काय झालंय? आता जे आहे ते खरं खरं सांगून टाकते तुम्हाला. परत अहो, ते नाही का ह्यांना नोकरीला लावायचं होतं ना, तर आम्ही एका जणाकडून ना 5 लाख रुपये घेतले आणि तो सारखं येतो घरी, जे नाही ते बोलून जातो. त्याचंच फिटा नाही. आणि त्याच्यात हे आता तुमचं कर्ज, आईंचं दुखणं, ते कसं बघायचं बरं? तुम्हीच सांगा बरं. आणि आत्ता लग्न झालंय आमचं. पण आहे ना, जसं जमन ना तशी तुम्हाला मदत करू आम्ही. नाही पण अगं लोक बी तिथं चक्रा मारतात. ते सावकार सकाळी जेवून गेले, म्हणले ते सगळं नावावर करून द्यावं लागेल असं तसं. मी कोणाकडे जाऊन कोणाकडे बघू? एवढं आता आमचं नाही होणार काही. ते होती ती जमीन, त्याच्यावर बी कर्ज आहे. मग तेच म्हणणार होते, ती जमीन ना, त्याच्यावर बी कर्ज कोण घेणार आहे? नाही तर मग हा बी लिहूस तर थांबतो मी. मला थोडं पाणी भेटेल का? लय उन्हात आलतो. ते काय ना दादा, परत आभी आला ना
परत तुम्ही या सगळ्या गोष्टी त्याला सांगणार, परत त्याला टेन्शन येणार. तुम्हाला वाटतं का तुमचा भाऊ असा टेन्शनमध्ये? नाही नाही, मला नाही वाटत. मला जरा भूक लागली होती, अहो पाणी गेले वेळेस ताण लागली. अहो काय सांगू, घरात आहे ना किराणा भरायला सुद्धा पैसा नाही. अहो सगळे जे खायते ना सगळे ह्याच्यातच घातले आम्ही. अहो खरंच काहीच नाही घरात. आणि ना मला काय वाटतं, ते यायच्या अगोदर तुम्ही जावं. परत ते आले त्यांना टेन्शन येईल आणि मग ते परत. बरं नाही, त्याला नका देऊ टेन्शन. दादा आलतं म्हणून सांगा. जेवढं लवकर तिकडे येते त्याला पाठव. बरं पाठवून मी नक्की. हा तुम्ही नका काळजी करू, मी आहे ना. आईचं लय दुखतं मग. हा सांगते मी. चक्कर मार म्हणा घरी. हो तुमचा निरोप देते मी त्यांच्यापाशी. जा. हो व्यवस्थित जा. काय बाई, इथं आमचीच राहण्याची पंचायत आहे आणि यांचं काय चाललंय सारखं पैसा 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 पैसा. काय झाडाला लागला काय? पहिले नाही माझा नवरा आला आणि त्याला झापते. हॅलो, कुठे हवी? हाय बसलो इथं. अरे तुझ्या मम्मीचं दुखत आहे. काय? अरे तुझ्या मम्मीचं दुखतंय म्हणलं, सिरियस आहे लय. अरे मला तर माहित नाही, फोन करायचा ना का तुम्ही? अरे तुला किती फोन केले, फोन ना उचलला तू. अरे नाही का, माझ्या फोनच नाही आली. अरे दादानी पण फोन करून नाही सांगितलं मला. दादानी किती फोन केले? दादानी केले, वहिनीने फोन केले तुला? नाही का, फोन नाही, काहीच नाही. बरं ते जाऊ दे, दादा तिकडे आला, ते आला का नाही? नाही का, अजून नाही आलेला. निघालाय का तिकडून? 3 दिवस झाले तिकडे आलेला आहे तो. 3 दिवस? हा. मग काय आला का घरी नाही आला? मग कुठे दुसरीकडे तर नाही गेला? काय माहिती काय झालंय. इकडे ये तू लवकर. कधी येतो तू? आई सिरियस आहे जरा. बर निघो तुम्ही आजच. लवकर ये. बर चल ठेवतो. ऐक ना मानसी, उरक आपल्याला जायची गावाकडे, आईचं दुखत आहे. हा येऊ टाकी. तुम्ही गेला सोडून आम्हाला कळू ना. अरे 10 बारा फोन लावला पण फोनच लागत नाही. काय करावं आता? आई आई काय झालं आईला? आई आई उठ ना. आई नाही दवाखान्यात नेलं आईला. अगं काय करणार, कुठं बघणार? आपल्याला सोडून आई उठ ना. आई उठ ना. येथून तुला जाऊ करत आई. ए आई आता काय आई. ए दादा, हे काय झालंय? अरे आई काय झालंय? आई उठ ना. ए आई काय झालंय? अरे काय झालंय? आता येतो का तू? काय झालंय? नोकरी लागली तिकडच, लग्न केलं तिकडच, आम्ही मेलोय जगलोय, हे बघितलं का तू? अरे मला फोन तर करायचा तू. अरे किती फोन करायचे तुला, एक तरी फोन उचलला का? अरे फोनच नाही आला. घरी आलतो तुझ्या बायकोने पाणी सगळं पाजलं, तसं झाकलून दिलं. दवाखान्याला पैसे दिले असते ना. घरी आलता काय? आणि मग तुम्हाला सांगितलं का म्हणून नाही? हा कमून सांगितलं नाही? तुझ्यामुळे माझी आई मेली. मी तुम्हाला बोलणारच होते. कधी बोलणार होती तू? तुझ्यामुळे अशी कंडिशन झाली. ए आई उठ ना. आई उठ. असं वाटतं का तुम्हाला? हा खरं सकाळची ती म्हातारी मेली, आता शिकत आहे का तुम्ही? का रे, तो शिक्षणाकरता काय काय निघेल त्यांनी? अहो मला माहितच नाही झालं. अरे आई आपली वाली, हा विचारायचं ना घरी फोन करून. कधी गेला तर फोन नाही त्यांना, कधी काही नाही विचारायचं तू त्यांना. या हिच्यामुळे झालं. हिने सगळं काय असताना केलं, हिने मला सांगितलं नाही. दादा घरी आलेलं पण नाही सांगितलं. मी अरे आईच्या दवाखान्याच्या पैशासाठी मरत होते इकडे तिकडे. आता आईच नाही राहिले तर काय करायचंय? कोणी नो पाणी तापायला ठेवा तिकडं. आता तर सकाळची म्हातारी मेली, हा अंत्यविधी करून घेऊ आणि तुमचं काय असेल ना ते नंतर बघा. आता चालते, घ्या पाणी ठेवा तुम्ही, उठा. अंत्यविधी झाल्याच्या नंतर गेलते का ना तुम्ही भेटायला घरी? नाही राव, मी नाही गेलो घरी. मी मला काम होतं त्यामुळे नाही जमले यार मला. जायला पाहिजे राव, 2 दिवस झाले की. अरे पण अभि तर तुझा चांगला मित्र आहे ना? हा ना. हा मग त्यांनी थोडेफार पैशाची मदत करायला पाहिजे होती आईला. त्यांनी केली असती मदत, पण त्याच्या बायकोनी जरा साथ नाही दिली. त्या बायको जरा ही लागली जरा.
अरे पण मग त्याचं काम होतं राव, तिची आई होती ती. आपण त्याला कळालं तर पाहिजे, त्या बायकोने त्याला कळून दिलं नाही ना. बरं चला आपण जाऊ भेटून येऊ दे त्यांना. चालतं, भेटू मग, चला. चल. तुझ्या मूर्खपणामुळे माझी आई मेली. हा, असं वाटलं नव्हतं की तू एवढं अति करशील. तुझं मला सांगायचं काम होतं. दादा घरी आलता, पैसे मागत होता. अरे दादा कुठं चालला? आम्ही चाललोय गाव सोडून. का रे? काय करतो मग राव मी इथं? आई नाही, कोण नाही. अरे सगळं तुझंच आहे दादा. कसलं माझं आहे? हे घर, ती शेती, सगळं त्या सावकाराकडे घाण. अरे सगळं आपण हे करू, काय नाही. मेल करू. तू सगळं त्यांच्याकडून, तू त्यांचं कर्ज फेड, सगळं तू त्यांच्याकडून घे आणि ते तुलाच राहू दे. आम्हाला नको, आम्हाला या गावात राहायचं नाही आणि या घरात राहायचं. ऐकला का दादा? मला काहीच नको तुमचं. मी सगळं नील करून देतो, तुझ्या नाव करून देतो. पण तू जाऊ नको. ऐकला का मला? काय जाऊ नको म्हणतो? दादा कुठं चालला तुम्ही? चाललो आम्ही गाव सोडून. जेव्हा गरज होती तेव्हा नाही आला. अरे अक्षय कुठे निघाल तू? जातो गाव सोडून आता. अरे नको राव, कशाला चालला आता तू? काय सांग त्याला. ऐका ना, मी त्याला मागात धरून सांगतो. काय तर अरे त्याच्यावर कर्ज आहे, मग तो काय करला आता? मी म्हणतो ना सगळं नील करून देतो, त्याच्या नावावर करून देतो. अभि, तुला जाण आहे आता घरातलं काय झालंय काय नाही, सगळं तू शिक्षणासाठी काय काय केलं आईने दादाने. अरे खरं मला सगळं मान्य आहे. मला काहीच नको, मी सगळं त्याच्या नावावर करून देणार आहे. कारण की दादानी वहिनीने माझ्यासाठी काय केलंय ना, हे मला सगळं माहिती. ती आता ते जाऊ दे, सावकार कोण सगळी जमीन बिमीन आपण सोडून घेऊ आणि दादाच्या नावावर कर सगळं. आता सगळं जर त्यांच्या नावावर केलं तर मग आपण काय खायचं? तू ग बसा, नाही तर मी आता परत तुझ्या कानाखाली टाकीन. नको रे छोट्या, आमच्यामुळे भांडण. नाही नाही दादा, नाही नाही, तिचं काय नाही. अरे आम्ही फक्त इथं ना 4 दिवस आलो ना सणावाराला, फक्त आम्हाला 4 दिवस राहायला जागा दे, तेवढंच लय. आम्हाला काहीच नको तो. अरे अभि, ते सावकाराचं पहिले सगळं मिटून टाक. हा, आणि ते जागा जमीन सगळं सगळं याच्या नावावर कर. कसं माहितीये का, मला याचा स्वभाव चांगला वाटत खरंच. आणि तू ठेवे, चल घरात चल. हाय, आम्ही वाटलं असतं काय अडचण आम्हाला सांगा. आम्ही तुम्हाला चला घे त्यांना घरात घेते. ऐक ठेवतो मध्ये. चांगले माणसं आहे तुमचे भाऊ, चांगले आहेत.